नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। UDAS प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे अपार ID तयार करण्याच्या सूचना दिनांक 14/11/2024च्या परिपत्रकामध्ये करण्यात आलेल्या आहेत। तर काय दिलेलं आहे या परिपत्रकामध्ये याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळतील। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली तर्फे हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। प्रति सर्व एक प्रकल्प अधिकारी जिल्हा गडचिरोली, त्याचप्रमाणे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व। विषयामध्ये काय दिलंय बघा, UDAS प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे अपार ID तयार करण्याबाबत सूचना। राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला अपार ID देण्याचे निर्देश केंद्र शासनाकडून याआधीच प्राप्त झालेले आहेत। अपार ID तयार करण्याची सुविधा UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। एका महिन्याच्या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांना अपार ID उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व गट शिक्षण अधिकारी त्याचप्रमाणे सर्व प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांना देण्यात आलेले आहेत। 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार ID उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेले आहेत। अपार ID तयार करण्यासाठी सर्व शाळांनी पालकांची सभा सुरुवातीला आयोजित करायची आहे। अपार IDचे महत्त्व पालकांना समजावून सांगायचे आहे। अपार ID तयार करण्यासाठी पालकांची संमती घेणे आवश्यक आहे। संमतीपत्र पालकांकडून भरून घ्यायचे आहे। आई वडील किंवा पालकांकडे उपलब्ध असलेल्या आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा पासपोर्ट यापैकी कोणतीही एक प्रत मागून घ्यायची आहे। त्यांचे मोबाईल क्रमांक लिहून घ्यायचे आहे। अपार ID ऑनलाईन तयार करून घ्यायचे आहे। पालकांच्या मोबाईल क्रमांकाची गरज आहे। पालकांचे मोबाईल क्रमांक प्रत्येक मुलाच्या जनरल प्रोफाईलमध्ये नमूद करायचे आहे। पालकांचे कॉन्सेंट फॉर्म मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सर्वांना शेअर करण्यात आलेले असून हे सर्व शाळांपर्यंत पोहोचविण्याचे काम गट साधन केंद्र व केंद्र प्रमुख यांनी तात्काळ पूर्ण करायचे आहे। या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना मुख्याध्यापक यांना देण्यात आलेल्या आहेत। काही तांत्रिक अडचण असल्यास जिल्हा संगणक प्रोग्रामर यांच्याशी संपर्क साधायचा आहे। तसेच तालुका स्तरावर कार्यरत असलेले MIS कोऑर्डिनेटर व डाटा एंट्री ऑपरेटर यांची मदत घ्यायची आहे। सर्व काम हे 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण करायचे आहे। आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या सहीनिशी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। आपणास सविस्तर माहिती समजलीच असेल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन परिपत्रकासह, नवीन माहितीसह। धन्यवाद।